न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. सिल्लोड तालुका प्रतिनिधी योगेश पालोदकर. पालोद येथे वृक्षदिंडीतून निसर्ग संवर्धनाचा जागर. घरकुल लाभार्थ्यांना थेट दारी जाऊन मार्गदर्शन. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सिल्लोड तालुक्यातील पालोद ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतीच एक आगळीवेगळी वृक्षदिंडी काढण्यात आली. या उपक्रमाच्या निमित्ताने प्रशासनाने केवळ वृक्षारोपणच केले नाही, तर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या थेट दारी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू आणि गट विकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी आशिष मस्के यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासोबतच या दौऱ्यात घरकुल योजनेचा आढावा घेणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. अधिकारी आणि कर्मचारी यांनी घरकुल लाभार्थ्यांच्या घरी भेट देत त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी समजून घेऊन त्या तातडीने सोडवण्यावर या भेटीदरम्यान भर देण्यात आला. प्रशासनाचे अधिकारी स्वतः लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या उपक्रमास कृषी अधिकारी सूर्यवंशी, कृषी विस्तार अधिकारी बनसोड, केंद्र प्रमुख सुरळकर, मुख्याध्यापक सपकाळ, ग्रामपंचायत अधिकारी जयदीप सुरसे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावाचा सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पालोद ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्यामुळे परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.